तुम्हाला पण अशीच टम फुगलेली घडीची चपाती करायची आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये 3 पद्धतीने घडीची चपाती कशी करायची हे सांगितलं गेलं आहे. हा आहे प्रकार पहिला. याच्यामध्ये हुंडा असा उभा उभा लाटून घ्यायचा आहे आणि मधनं पिंच करायचं आहे आणि दोन्ही भागाला तेल आणि थोडं थोडं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि त्याला एकदम जुळवून घ्यायचं आणि गोल गोल करून घ्यायचं. ती एकदम काठानं लाटायची आहे. काठानं लाटल्यामुळे एकदम चपाती पातळ पण होते आणि फुगते पण. मग अशी चांगली भाजून घ्यायची आहे. कडा दाबायच्या आहेत. कडा दाबल्याने कशी त्याच्यातली वाफ निघून जाते आणि चांगली भाजली जाते. प्रकार दुसऱ्यामध्ये 2 हुंडे घ्यायचे आहेत. एक मोठा आणि एक छोटा. मोठा हुंडा थोडासा गोल लाटून घ्यायचा आहे आणि छोटावाला जो आहे तो तेलामध्ये ॲड करून तो आपण जसं मोदकाची सारण भरतो ना तसं भरायचं आहे आणि चपाती लाटून घ्यायची आहे. हिचे पण कडा दाबून दाबून चांगली चपाती भाजून घ्यायची आहे जेणेकरून खायला चांगली लागते आणि कच्चपणा येत नाही. आणि हो, मी याच प्रकारातून चपाती बनवायला शिकले होते जेव्हा मी नवीन नवीन चपात्या करायला घेतल्या होत्या. प्रकार तिसरा तर सगळ्यांनाच माहीत असेल. त्रिकोणी आकाराचा हुंडा असतो. त्याला गोल बनवण्याचा सगळ्यात मोठा टास्क असतो. ही चपाती गोल बनवण्याची एक ट्रिक म्हणजे ह्याचे फक्त जे 3 त्रिकोणाची काटं आहेत ना ते काटं चांगली लाटून घ्यायची आहेत तेव्हा ती चपाती गोल होते. तर मला हे तिन्ही प्रकार येतात. तर यातले तुम्ही कोणत्या प्रकारची चपाती बनवता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा.